नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विंग्ज ऑफ श्रेयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या जीवनात कशा प्रकारे चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडवून आणतात ते पाहूया. स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या जीवनात फक्त चमत्कारच करत नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आध्यात्मिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर कायापालट करतात. ही कृपा केवळ चमत्कार या मर्यादित संकल्पनेत मावत नाही, ती एक जीवन परिवर्तनाची दिव्य प्रक्रिया आहे. स्वामी भक्तांचे जीवन कसं बदलतात जाणून घेऊया सविस्तर. आध्यात्मिक परिवर्तन. स्वामींच्या कृपेने भक्तांची अंतःकरण शुद्धी होते. भक्तांना हळूहळू आपला अहम, राग, द्वेष, मत्सर इत्यादी दोष कमी होऊ लागतात. त्यांचं मन शांत होऊ लागतं. पूर्वी जो भौतिक सुखात गुंतलेला असतो तो आत्मज्ञान, साधना, भजन, सेवा यांच्याकडे वळतो. उदाहरण द्यायचं झालं तर एका भक्ताला पूर्वी अध्यात्मात रस नव्हता, पण स्वामींच्या दर्शनाने त्याचं मन स्वामी सेवा, ध्यान, व्रत, उपास यांकडे वळालं. त्याने घरात स्वामींची पूजा सुरू केली आणि त्याच्या कुटुंबातही शांती प्रस्थापित झाली. श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच मन शांत होतं, काळजाला दिलासा मिळतो आणि एक अलौकिक शक्ती आपल्या जीवनात प्रवेश करते. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे अद्वितीय योगी होते, जे म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेक भक्तांचे जीवन एखाद्या अंधाऱ्या रस्त्यासारखं असतं. संकट, दुःख, अपयश, आजार, ताणतणाव. कधी वाटतं चुकीचं घडतंय, कधी नात्यांमध्ये कटुता येते, कधी मनात नैराश्य दाटून येतं. पण या सगळ्या अंधारात जेव्हा मन एकदा तरी म्हणतं श्री स्वामी समर्थ, तेव्हा जीवनात प्रकाश पडतो. हे नाव म्हणजे फक्त मंत्र नाही, तो एक अनुभव आहे, आशा आहे आणि कृपेचा आभास आहे. मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन कसं होतं ते पाहूयात. स्वामींच्या कृपेने भक्तांच्या मनात जी शांतता येते ती कोट्यावधी रुपयातही विकत मिळत नाही. एक सामान्य व्यक्ती जो आधी रागीट, अस्वस्थ, चिडचिडा असतो, तो जप सुरू केल्यानंतर शांत होतो, मन एकाग्र होतं, विचार शुद्ध होतात. स्वामींचं नामस्मरण म्हणजे मनाचं औषध. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप केवळ उच्चार नाही, तो एक शक्तिशाली ऊर्जेचा प्रवाह आहे. स्वामी भक्त हळूहळू बाह्य जगापेक्षा अंतर्मुख होत जातो. तो अध्यात्माच्या वाटेवर चालू लागतो, शांती, सेवा आणि आत्मज्ञानाच्या दिशेने. अशा कितीतरी भक्तांनी अनुभव घेतलेले आहेत. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा फक्त स्वामींचं नाव घेतल्यावर एक नवीन वाट तयार होते. एका कुटुंबावर खोटा गुन्हा लावण्यात आला होता. न्याय मिळत नव्हता. स्वामींना नवस केला आणि थोड्याच दिवसात सत्य उघड झालं आणि त्यांना योग्य न्याय मिळाला. एका बाईला मूल होत नव्हतं, वर्षानुवर्षाचा त्रास, वैद्यकीय उपचार निष्फळ. अक्कलकोटला जाऊन नवस केला, स्वामी एकदा का होईना मला आई व्हायचं आहे, आणि काही महिन्यातच तिने बाळाला जन्म दिला. आरोग्यात परिवर्तन. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेकांना असाध्य रोगातून सुटका मिळाली आहे. काही अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली, अश्रद्ध लोकांमध्ये श्रद्धा जागली. कर्करोग, पॅरालिसिस, अपंगत्व यासारख्या आजारांवर स्वामींच्या नावाने जिथे औषध चालत नाही तिथे नाम चालतं. नाम घेणारा वाचतो, शंका करणारा अडकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होते. एक गरीब माणूस, जेवायलाही पैसे नाहीत, तो स्वामींचा जप करत होता. एका अनोळखी व्यक्तीने त्याला कामाची संधी दिली. बघता बघता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. स्वामींचं मार्गदर्शन नेहमी योग्य वेळी, योग्य पद्धतीने होतं. आपण फक्त श्रद्धेने आणि संयमाने थांबायला हवं. स्वामी वेळ घेतात, पण भक्ताला कधीच रिकामं पाठवत नाही. कुटुंबातील एकोपा आणि प्रेम वाढतं. जेव्हा घरात रोज श्री स्वामी समर्थांचा जप होतो तेव्हा तिथे वाद नसतो, ताण नसतो. घरात सुख, समाधान आणि प्रेम वाढतं. सासूसुना, पती पत्नी, भावंड सर्व नात्यांमध्ये स्नेह आणि समजूतदारी येते. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे मनातील गांभीर्य कमी होणे आणि प्रेमाची भाषा सुरू होणे. वर्तनात बदल होतो. स्वामींचे भक्त हे काही काळ भक्तिगीत गाणारे नसतात. ते त्यांच्या जीवनातून समाजाला शिकवतात की नम्रता काय असते, सेवा म्हणजे काय, खरे भक्त कोणाला म्हणायचे,
पूर्वी स्वार्थी असलेला माणूस स्वामींचा जप करत करत इतका बदलतो की दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जातो. स्वामींची भक्ती म्हणजे स्वतःला विसरून इतरांसाठी जगणं. कोणताही भेद नसतो. स्वामींची कृपा कुठल्याही जाती, धर्म, वंश, वय यावर अवलंबून नसते. गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष किंवा इतर कोणत्याही धर्माचा असो, स्वामी म्हणतात, जो माझं नाव घेतो तो माझा आहे. अनुभवातून श्रद्धा. स्वामींच्या भक्तांचं जीवन हे अनुभवांनी भरलेलं असतं. एकदा का मनापासून त्यांचं स्मरण सुरू केलं की संपूर्ण जीवनच बदलतं. दैनंदिन चिंता लहान वाटतात. जीवनात एक समृद्ध शांतता येते. श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांमध्ये अख्खं विश्व सामावलेलं आहे. स्वामी समर्थ हे सर्वज्ञ शक्तींचे मूर्तिमंत स्वरूप होते. त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपा एक अदृश्य पण ठाम कवचासारखी असते. स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास जीवनात कितीही संकटं आली तरी त्यातून मार्ग नक्कीच सापडतो. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते प्रत्येक भक्ताच्या श्वासात असणारी दिव्य शक्ती आहे. मनात श्रद्धा आणि शुद्ध विचारांची बीजं रोवली जातात. कर्म, भक्ती आणि सेवा या त्रिसूत्रींवर आधारित जीवनशैली अंगीकारली जाते. स्वामींच्या कृपाशक्तीने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रभाव हा केवळ आर्थिक, सामाजिक किंवा शारीरिक सुखावर नाही, तो केवळ अंतःकरणातील अंधकार दूर करून आत्मिक प्रकाश देतो. आपण जर मनापासून त्यांना स्मरलं, त्यांची सेवा केली आणि त्यांचा जप केला तर ते आपल्या जीवनात प्रत्येक पान उजळून टाकतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच या एका वाक्यात संपूर्ण भक्ताचं आयुष्य सामावलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण हे पाहिलं की स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या जीवनात काय काय बदल घडवतात. ते मनात श्रद्धा, हृदयात भक्ती आणि जीवनात शांती निर्माण करतात. त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. संकटं आपोआप नाहीशी होतात आणि भक्तांचं आयुष्य दिव्यतेकडे वळतं. हे ऐकणाऱ्या सर्व भक्तांना माझं एकच सांगणं आहे, जगात कितीही मोठं तंत्रज्ञान आलं, विज्ञान आलं, पण अंतःकरणात जर रिकामंपण वाटत असेल तर एकदा तरी श्री स्वामी समर्थांना बोलवा. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी काहीच नाही, तुम्हीच सर्व आहात. स्वामी तुमचं नक्कीच ऐकतील, कारण ते आजही आहेत. ते आजही कार्यरत आहेत. ते फक्त भक्तांच्या हृदयात वास करतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आणि हो, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.